तर आता वळूयात टॉप 9 राजकीय बातम्यांकडे। आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे साजरा केला जाणार। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन होणार। दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीत ठाकरे गटाची बॅनरबाजी, मनात राम आणि हाताला काम, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख, बॅनरमधून महायुतीला दिवसण्यात आल्याची चर्चा। शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं। महाराष्ट्रातील सत्तेत बदल करू, आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाहीत ते पाहतो। व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। भाजप युवा मोर्चा आज पटोलेंविरोधात आंदोलन करणार। कार्यकर्त्यानं पटोलेंचे पाय धुतल्याच्या प्रकारानंतर भाजप आक्रमक। भाजप आज चिखलगाव आंदोलन करणार। गजानन महाराजांच्या पालखीत पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतले। नाना पटोलेंनी गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा अपमान केला। भाजप नेते आशिष देशमुखांचा नाना पटोलेंवर निशाणा। प्रकाश आंबेडकर उद्या ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार। प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून प्रकृतीची विचारपूसही केली। लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे भुजबळांनी एकत्र यावं। ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे, बच्चू कडू यांचं वक्तव्य। राज्यातल्या महायुती सरकारला माणसं विकत घेण्याची सवय। वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सरकारनं केला, मात्र सरकारचा प्रयत्न वारकऱ्यांनी हाणून पाडला, राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस। दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी। जननायक संबोधत राहुल गांधींना कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा।